नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. आजचा दिवस कसा घालवला ते सांगते. सकाळी आईसोबत बोलले. तिला, मोठ्या बहिणीला, सासूबाईंना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या. निसर्गात फिरायला गेले. सकाळी सकाळी एक सुंदर हरिण दिसलं. शांत, प्रेमळ आमच्याकडे बघत आमच्या दिशेने हळूहळू चालत येत होतं. त्याला बघून खूप छान वाटलं. घरी आले. नंतर शांततेत बसून मनोभावे देवपूजा केली. नित्यसेवेचं सगळं वाचन केलं, आरती म्हटली. तोपर्यंत सगळेजण उठले होते. सगळ्यांचा चहापाणी झाला. नंतर सासूबाईंनी नाश्त्यासाठी सातूचं पीठ गुळाच्या पाण्यात कालवलं. हे पीठ मामी सासूबाई विद्यामामी यांनी भारतातनं पाठवलेलं आहे. त्यांनी घरी हे पीठ बनवलेलं आहे आणि याची चव खरंच खूप छान आहे. नाश्त्यानंतर मी आणि मिस्टरांनी बागेतलं काम केलं. हे काम करायला आम्हाला साधारण 2 तास लागले आणि हे काम झाल्यानंतर सगळेजणं आपण मंदिरात जाऊ असं आम्ही आधीच ठरवलेलं होतं. त्यामुळे आम्ही सगळेजणं तयार झालो आणि मंदिराकडे जाण्यासाठी निघालो. हे मंदिर व्यंकटेश्वराचं मंदिर आहे आणि हे खूप छान आणि मोठं मंदिर आहे. या मंदिरामध्ये खूप छान छान रांगोळ्या काढलेल्या आहेत. त्या तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसतील. आणि मंदिरात मुख्य गाभाऱ्यात फोटो काढायला परवानगी नाही, परंतु बाहेर आपण फोटो आणि व्हिडिओ घेऊ शकतो. हे मंदिर इकडे मॉरिसव्हिल या परिसरात आहे. सप्टेंबर 1999ला या मंदिराचं भूमिपूजन झालं आणि 2002मध्ये याचं काम सुरू झालं. मे 2009मध्ये या मंदिराचं काम पूर्ण झालं. या मंदिराचं जे प्रवेशद्वार आहे त्याला गोपुरम असं म्हणतात आणि हे 87 फूट उंच आहे. 2022मध्ये याचं बांधकाम पूर्ण झालं आणि हे प्रवेशद्वार बांधण्यासाठी भारतातनं कारागीर बोलवण्यात आले होते. त्यांनी हे प्रवेशद्वार बांधलेलं आहे. गाभाऱ्यातली जी व्यंकटेश्वराची मूर्ती आहे ती 9 फूट उंचीची आहे आणि 1800 किलोची ही मूर्ती आहे. ही मूर्ती खरंच खूप बघण्यासारखी आहे आणि खूप सुंदर ही मूर्ती आहे. हा सगळा मंदिराचा परिसर आहे तो 9 एकरचा आहे आणि या मंदिरामध्ये अजूनसुद्धा काम चालू आहे. या मंदिरामध्ये रोज संध्याकाळी रामरक्षा, हनुमान चालीसा म्हटली जाते आणि इकडे विविध क्लासेस होतात, विविध कार्यक्रम या मंदिरामध्ये आयोजित करण्यात येतात. आणि हे जे मंदिर आहे ह्या मंदिरामध्ये दिवाळी, दसरा अशा ज्या आपले जे सण आहेत यावेळी खूप गर्दी असते. आणि हे पूर्ण मंदिर फिरून झाल्यानंतर आम्ही प्रसाद घेतला. त्यानंतर हैदराबाद हाऊस येथे आम्ही डोसा खाण्यासाठी सगळेजणं गेलो. डोसा खाऊन झाल्यानंतर त्याच्यात शेजारी एक फुलांचं दुकान नवीन निघालेलं आहे म्हणून त्या दुकानामध्ये आम्ही गेलो. हे दुकानसुद्धा खूप छान आहे. इथे खूप साऱ्या पितळीच्या वस्तू आहेत आणि इथे भारतातनं फुलं येतात. त्याच्यामुळे इथले फुलं पण आपले भारतातले सगळे म्हणजे झेंडूची खूप सारी इथे फुलं मिळतात आणि गुलाबाची पण छोटी छोटी खूप छान फुलं मिळतात. इकडून मी रांगोळी आणि फुलं घेतली आणि आम्ही घरी आलो. संध्याकाळी मुलांनी आम्हाला मदर्स डेचं गिफ्ट दिलं. खूप छान वाटलं. अशा प्रकारे आजचा दिवस आम्ही घालवलेला आहे. धन्यवाद.